चढवा ना. हेल्मेटच्या बरोबर हेल्मेटच्या खाली आहे बघा. आणि भक्ष्य खाण्याच्या नादात साप आलेला आहे. ऊन पडलं मित्रांनो, की असे साप येतात मानवी रस्ते. तो भक्ष्य खाण्यासाठीच आलेला आहे. रॅट स्नेक नावाने ओळखणारा. याच्यापासून लोकांना मानवी वस्तीत धोका नाही. पण एकमेव यांच्या भीतीपोटी हा रेस्क्यू करावा लागतोय. साप हा अन्न साखळीतला महत्त्वाचाच घटक आहे. आणि धरायलाच लागतोय ताई. राहून दे की हो साप. तुम्हाला बिनविषारी साप आहे. लय भारी साप आहे हा. किती मोठा आहे वाटतोय. बेडूक खायला आहे. असता 10 मन आहे तो. बिनविषारी आहे दादा. धरूच ते बेडूक खात बसलंय. कधी जेवल्याला कुणास ठाऊक. त्याला पोटाला बी खाऊन दिलं नाही. आता त्यानं सुरुवात केल्या. मला वाटतंय पहिले या खाल्लंय आणि आता एक खायला. मित्रांनो, हा की रॅट स्नेक नावाने ओळखणारा धामण साप आहे. बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी हे साप येतात मानवी वस्तीत. लोकांना धोका वाटतोय. किती बिचारी म्हणली की नाही साहेब घरात काहीही धोका नाही आहे. याची त्वचा बघा कशा आहे. पावसाचं प्रमाण थांबलेलं आहे. धरा म्हटल्यावरच धरलंय. पाप लागल तर तुम्हालाच लागेल. बघा मित्रांनो, भक्ष्य खाऊन तो जाण्याच्या नादात आहे. बघा त्याला एकच बेडूक खाल्लाय ताई आणि तो चाललाय. थांबत नव्हता तो. आज बेडूक खाल्या नादात थांबला हो. त्याला बेडूक खायचा नसता तर तो थांबलाच नसता. तुमच्या त्याच्यात आलाच नसता. चल मग झाडावर चढून फास्ट जातोय तो. पण ह्यावेळी त्याची चूक झाली. तुम्हाला नजर पडला. बरं सुंदर साप आहे बघा हा रॅट स्नेक धामण, जो की बिनविषारी आहे. त्या ताई म्हटल्या बेशुद्ध. त्याला ठिक्क किंवा काहीतरी आणा. खाल्लाय पोटाला 2 बेडकं. मन साप जिम काढला म्हणून काय करतोय तो? काहीच करत नाही. तो बिनविषारी साप आहे. चावला तरी पण तुम्हाला काय होत नाही. लागदा चावला तर. आणि ह्यो साप गेल्यानंतर इथं मग विषारी साप वाढतात ना. विद्यानगर हा एरिया आपला मन्यार सापानं नागाने भरा नाही. असं बिनविषारी साप गरजेचे आहे. त्याला ठिक्क किंवा वायरीची पिशवी गेली. बघितला की तुम्हाला भीती वाटते नुसती. नाही आहे तसा तो. धामण आहे. काळा नाही म्हणजे काय धामणच आहे. नाही तसं वाटतंय तुम्हाला. धामणच आहे. जाळीदार शेपटी. 2च बेडकं खाल्ला बघा. एवढ्यात निदर्शनात आला तुमच्या. त्यातनं तोंड बाहेर काढतात आणि घरात नेऊन ठेवलं की शेजाऱ्याच्या घरात जातात. ठॉ बाई काल पडली. साप एवढं मोठं बघितल्यावर भेटते की हो माणसं. वायरची पाहिजे नाही कधी. वायरची पिशवी असली ते. वायरची पिशवी नाही असली तर आहे ना वळसे. बरणीत नाही बसत मोठं. तिथं राहिला तो लय दिवस होता. नाही लय लय 10 महिने. दिवस हा साप तुमच्यात राहिलेला होता. आणि हा तुम्हाला सेफ ठेवत होता.
बघा अजून विचार करा, मन हल्लं तर जीव सोडून सांभाळा, धरून बघा, तो चावणार नाही तुम्हाला. बघ मम्मीला रिक्वेस्ट कर. हो अहो साप तुमच्या फायद्याचा आहे. तुमच्यातले कोण पण लेडीज आहे जरी चावला तर माझी इस्टेट नावावर करतो. एवढा सुंदर साप नेऊन मला तालुका आपलाय, मी कवट्यातलाच आहे, किंवा मी काय असा साप धरणारा बिझनेस नाही. तुमच्या भीतीपोटी आलेला साप निसर्गात रिलीज करणं माझं काम आहे. पण मला विद्यानगर मधला असला सुंदर साप सोडताना मला पण वाईट वाटतं सर्पमित्र या नात्यानं. का तर इथं गोनस लय बसते आहे ना हो, विद्यानगर भरलंय. खाली एक गोनस धरले मी, ते आहेत ना प्लॉट पडल्यात खाली, दोन आपले वैभव होते नाही का खाली तिथं. त्यामुळे भीती वाटते हो अण्णा. साप हे पाहिजे. हा काय करतोय घोणसला? काय गोनूची पिल्ली खातोय. तुम्ही राहिल्यानंतर तुमच्या एरियात दुसरा बाहेरचा माणूस आणून द्यायचे लाका नाही ना, तसा हा त्याचा एरिया आहे आणि हा सुंदर तिथं राहतोय. जाऊ दे मग, काय नशीब. बघूनच भीती वाटते ना. चावला असता ना तुम्हाला तेवढा बाद असता तर ते आजी भीत्या बघा, तसली चावला तर मरतेली बिन काय बिन साप आहे. पण त्यासने नुसता असला साप बघडला तर भीती वाटते. तो बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी मानवी वस्तीत येतो. आणि त्याचं काय काम आहे यांना? लोकांची गैरसमज आहे, शेपटात काढतात. आहे का बघा बरं, तुम्हीच आहे का बघा, तुम्ही बघा शेपाट मारतोय, ह्याव करतोय, लोकांच्या लय गैरसमजूत आहे. मी वरडून सांगतोय सगळ्यांना की हे साप शेतात पाहिजे, हे साप मानवी वस्तीत पाहिजे. लोक ऐकायला नको त्यांना कळत नाही, त्यामुळं काय नाहीत ऐकत लोक. हा नाग आहे ठीक आहे, मी म्हटलो पण नसतो विषारी साप ती बघून त्याला पलीकडली माझ्या नावानं वरडून त्यांच्या घरातनं काढला ना आमच्या घरात सोडला. आणि कुठला पण साप दिसला की तू युजभावनं सोडल्याला म्हणत्या. आला बघा डॉन. पिशवी कुठला आदमी मोठा निघतोय. तर आता कुठे जातोय पहिला बेडूक उंदीर खायला सांगेल काय कारण. किती मोठा आहे बघा, पिशवीत पण बसतो. काय याला बांधायला काय तर आला बाहेर तर निघून येत नाही ना तिथे. नाही शेजाराच्या जातोय निघून बांधायला काहीतरी द्यायला. मित्रांनो काय घर मालकांचं नाव आहे, नाव काय आहे यांचं? नाव सांग. शंकर जाधव. शंकर जाधव म्हणून आहेत. कारखान्याच्या पुढल्या बाजूला घर येतंय आणि तिथं दामन साप रेस्क्यू केला. हा बिन विचारी साप आहे. या सापापासून कोणालाही धोका नाही, फक्त सर्पमित्र या नात्यानं येऊन असे मानवी वस्तीदारांचे साप रेस्क्यू करावे लागतात. असा साप जरी कुणाला चावला तर काहीही माणसाला होत नाही. एक टीटीचं इंजेक्शन घेतलं की विषय संपतोय, कारण त्याच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया असतात. आणि सर्व कुटुंबियांचं अभिनंदन करतो. त्या सापाला न इजा पोचवता न मारता सर्पमित्रांनो म्हणून या सापाला जीवदान दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर बाबा.